हॅलो गाईज, मी आहे मराठी मुलगी. वेलकम टू माय मिनी ब्लॉग सिरीज. कॅफे स्टार्ट करून 30 दिवस झालेले आहेत आणि आता 30 दिवसांनंतर आम्ही स्वतःला एक नवीन चॅलेंज दिलेला आहे की रोज सकाळी 7 वाजता उठून कॅफे स्टार्ट करायचं. पहिले 12 तासांसाठी कॅफे ओपन असायचा, पण आता 16 तासांसाठी कॅफे ओपन असतो. कारण पूर्वी कस्टमर जे आहे ते 11 नंतर यायला स्टार्ट व्हायचे, पण आता असं झालंय की 11च्या पहिलेच कस्टमर्स येऊन थांबलेले असतात. सो मग मी म्हटलं की ठीक आहे, सकाळी कॅफे ओपन करून ठेवायचा, कस्टमर्स आले तर त्यांना सर्व करायचं. कारण आता आम्ही कॅफेमध्ये हेल्दी ब्रेकफास्ट पण सुरू केलेला आहे. म्हटलं पाहूयात की लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो याच्यावरती. सो मग आता हे नवीन चॅलेंज आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि डेली रुटीन झालेलं आहे की रोज सकाळी 7 वाजता उठायचं, कॅफेवरती जायचं, क्लिनिंग करायचं. त्याच्यामध्ये मला घरी येऊन घरची कामं पण आवरायची असतात. अर्ध्या तासांचा टाईम असतो मला, त्यामध्ये मी घरी येते, पटपट घरचं काम करते, कारण घर पण इम्पॉर्टंट आहे, आणि लगेच कॅफेवरती जाते. आणि आज तर हद्दच झाली. म्हणजे आम्ही जायच्या पहिले कस्टमर्स अर्धा तास आमची वाट बघत बसले होते कॅफेवरती. इतकं एम्बॅरेस फील झालं ना, पण म्हटलं ठीक आहे, आता हळूहळू मॅनेज करायला लागतील गोष्टी. ते कस्टमर्सना सर्व केल्यानंतर मला 15 मिनिटांचा वेळ भेटला होता. त्याच्यामध्ये मी म्हटलं की पटपट किचन क्लीन करून घ्या. आमच्या कॅफेमध्ये एक रेग्युलर कस्टमर येतात, न चुकता येतात. त्यांनी मला एक स्पेशल रिक्वेस्ट केली होती काल. त्यांना माझ्या हातचे साबुदाणा वडे खायचे होते, कारण त्यांचा आज आहे उपवास. मग त्यांनी मला काल स्पेशल रिक्वेस्ट केली होती की जमलं तर आज मला साबुदाणा वडे खायला भेटतील का. मग मी म्हटलं जमलं तर कशाला, बनवूच यात. पण कस्टमर देव असतो आणि कस्टमर्सना खुश ठेवणं हे तर आपलं काम आहे. म्हटलं ठीक आहे, कस्टमर खुश तर आपण खुश. म्हणून त्यांची आज स्पेशल रिक्वेस्ट मी पूर्ण केली आणि कॅफेमध्ये साबुदाणा वडा बनवला होता. तो हे बनवून झाल्यानंतर तर कस्टमरची गर्दी सुरूच होती. या सगळ्यामध्ये जे चॅलेंज घेतलेलं आहे ते खूप मोठं वाटतं. मग मी विचार केला की जे चॅलेंज मला खूप मोठं वाटते ते कदाचित त्या जाऊन मला खूप छोटं वाटेल. जी लोक काही दिवसांपूर्वी खूप महत्वाची होती ती आज लोक आठवत पण नाहीयेत. जी संकट डोंगरासारखी वाटायची काही दिवसांपूर्वी पाहून आता हसायला येतं की आपण त्या संकटांना घाबरलो होतो. आयुष्य रोज काही ना काही शिकवत असतं. फक्त आपलं एवढंच चुकतं, आपण ऐकत नाही आणि व्यवस्थित बघत नाही, फक्त परिस्थितीला ब्लेम करतो. पण नेक्स्ट टाइम काही प्रॉब्लेम्स आले तर थांबायचं नाहीये, फक्त हा विचार करायचा हा पण टाइम आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा आणि या व्हिजिट करा दी स्पायसी स्टोरीजला. आम्ही वाट बघतोय.